करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार गुरुवार, 1 जानेवारी 2026. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस. प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, नवीन वर्ष, नवीन वर्षाची सुरुवात काल 2025 होतं. आज 2026चा पहिलाच दिवस, पहिलीच पहाट. आपला नवीन दिवस प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर गुढीपाडव्यापासून बघा नवीन वर्षाची सुरुवात होते. परंतु 2025 काल प्रत्यक्षात होऊन गेलं. आज 2026 दिवस सेमच आहेत. ज्याप्रमाणे 2025चा दिवस होता त्याचप्रमाणे 2026चा सुद्धा सेम दिवस आपल्याला पाहायला मिळालं. परंतु समर्थ म्हणाले 1 जानेवारी 2026 काय संकल्प करायचा आहे, काय नियोजन करायचं आहे 1 जानेवारी 2026 पासून ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत. बरोबर की नाही? काहीतरी आपण नियोजन करतो की नाही? आयुष्य आपल्याला उत्तमाचं प्राप्त झालेलं आहे. या आयुष्यामध्ये काहीतरी आपल्या हातून उत्तमाचं सामर्थ्य प्राप्त होऊन उत्तमाचं कार्य या देहाकडून घडलं पाहिजे. काहीतरी संकल्पना असेल ना हो. बघा, प्रत्यक्षपणे आपल्या डोक्यामध्ये विचार असतात, आपल्या मनामध्ये सुद्धा विचार असतात, परंतु आपण कृतीमध्ये उतरत नाहीये. समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा. आपली प्रभात काळ बघा, ज्याप्रमाणे आपली प्रभात काळ ही आज आत्ता आपल्याला पाहायला मिळाली. कारण का? काल आपण एन्जॉयमेंट केली. 31 डिसेंबर म्हणजेच काय, प्रत्यक्षात जर पाहायला गेलो 31. अहो, रात्रीचे 3 वाजले तरी आपण अजून बघा प्रत्यक्षात त्या पार्टीमध्ये काय आहोत, बिझी आहोत. आपले नातेवाईक असतील, आपले मित्रमंडळी असतील, त्यांच्यामध्ये आपला देहसुद्धा सामील आहे. आता 3 वाजेपर्यंत जर आपण तिथे असू आणि नंतर बघा प्रत्यक्षात आपण आराम करायला गेलो तर आपली प्रभातकाळी 5-6 वाजता होईल का हो? बरोबर आहे की नाही? अहो, 11 वाजले, 11:30 वाजले तरी अजून आपण त्या बेडवरच आहोत. तिथून आपल्याला जाग आली बघा, आणि तिथून हातामध्ये प्रथमतः आपल्या काय भेटलं, मोबाईल. जाग आल्यानंतर मोबाईल आपण बघितलं, काय कसे फोटो टाकलेत मित्रांनी, मैत्रिणींनी, आपल्या नातेवाईकांनी, कसा दिसतोय मी. अहो, कालच्या धुंदीमध्ये आपला चेहरा काय होता, कसा होता, ते आज आपण बघा नवीन दिवसामध्ये आपण पाहतो. नंतर आपल्या चेहऱ्याला बघा प्रत्यक्षात आरशामध्ये पाहायला जातो, अरे कालचा दिवसच हा बघा वेगळाच होता. परंतु आजच्या दिवसाची जी सुरुवात आहे, जी प्रभात काळ होती, ती निघून गेलेली आहे ना. समर्थ म्हणाले दिवस येतील, रात्र येईल, रात्र निघून जाईल. कोणासाठी थांबलेली नाहीये. परंतु जो संकल्प आहे ना, समर्थ म्हणाले तो संकल्प आपल्याला जाणीवेतून बघा प्रत्यक्षपणे घडवायचा आहे. काय संकल्प करायचा आहे, काय या वर्षामध्ये आपल्याला बघा प्रत्यक्षपणे कार्य करायचं आहे. जे करायचं आहे ना ते आपल्या देहामध्ये लिहून ठेवलं पाहिजे आणि त्यानुसार उत्तमाने कार्य करणं गरजेचं आहे. जाग आल्यानंतर आपल्या हातामध्ये मोबाईल मिळाला
आणि त्याचनुसार आपण सर्वांना काय करायला लागलो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. अहो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण दिलेल्या आहोत, बरोबर की नाही? परंतु आपल्या या देहाची नवीन सुरुवात केव्हा आहे? अजून समर्थ म्हणाले, बघा, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. आपला देह अजून कालच्याच, बघा, प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर धुंदीमध्ये आहे. अजून स्वच्छता या देहाची झालेली नाही आहे. आणि आपला देह हा मोबाईलवरून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपला देह हा स्वच्छ आणि टापटीप असणं गरजेचं आहे. देहामध्ये शुद्धता असणं गरजेचं आहे. म्हणून त्या समर्थांनी मंगलाचरण प्राप्त करून दिलेलं आहे ना. कोणासाठी दिलेलं आहे हो? आपल्यासाठीच दिलेलं आहे ना. कारण पशु पक्षी गुणवंत, त्यास कृपा करीती समर्थ. त्यांना आहे का हो 31st? ते कुठल्या, बघा, पार्टीमध्ये रमलेत का? नाही ना. आपल्याला शिकवण असून, बघा, प्रत्यक्षात आपला देह कुठं? धाब्यावर. हो, कालचा दिवस कोणाकोणाला, बघा, प्रत्यक्षात ढाबा मिळाला नाही. कोणाकोणाला हॉटेल, बघा, जे बुकिंग केलेले होते त्यांना जागा मिळाली नाही. समर्थ म्हणाले, कुणाला दोष द्यायचा नाहीये, पण ज्यांच्या गोठ्यामधली जी जनावरं होती ना, गाय बैल, त्यांना बाहेर काढल्याने हे गोठ्यामध्ये गेले आणि तिथे पार्टी सेलिब्रेट केली. आता विचार करा, ते सुद्धा पाळीव प्राणी काय विचार करत असतील. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण कलियुग आहे हो, कलियुग, बाकी काही नाही. म्हणून आपल्या देहाची शुद्धता, आपला देह प्रत्यक्षपणे मंगल आचरणामध्ये कसा प्राप्त होईल, कसा राहील, हे पाहणं गरजेचं आहे. मग यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. कालचा शेवटचा दिवस होता, बरोबर की नाही? काल निर्णय. परंतु आजचा निर्णय काय आहे? तो काल होऊन गेला, कालचा दिवस संपून सुद्धा गेला. आज नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. आजच्या निर्णयापासून आपला देह कशा प्रकारे वागत आहे, कशा प्रकारे निर्णय घेत आहे आणि कशा प्रकारे संकल्प करत आहे, पाहावे आपणास आपण. काय संकल्प करायचा हो? संकल्प करायचा तर उत्तम प्रकारे संकल्प करणं गरजेचं आहे. नुसतं कागदावर लिहून संकल्प करणं म्हणजे संकल्प नव्हे, तर त्यासाठी सत्य संकल्प करणं गरजेचं आहे. कारण आपण संकल्प करायचो, रात्री पूर्णपणे संकल्प केलेलं होतं, परंतु आजच्या दिवसाची प्रभात काळच आपली निघून गेली. जो वेळ होता तो सुद्धा निघून गेला आणि आता आपण पाहत बसलो, अरे त्या वेळेला हे कार्य करायचं होतं, ते निघून गेलं. मग एक कार्य झालं नाही म्हणून संपूर्ण, बघा, ते नियोजनच, बरोबर की नाही, बदलले की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, काय करा ते आत्ता करा. प्रत्येकाला शुभेच्छा द्या. प्रत्येक, बघा, आपण आज 1 तारीख आहे, नवीन दिवसाची सुरुवात. प्रत्येक दिवस हा नवीन येतो हो. प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी नवीन आहे का? असा नाही आहे की कालचा दिवस चांगला होता आणि आजचा दिवस वाईट जाणार आहे, नाही आहे. आपल्या हातून होणारे कर्म, त्या कर्मानुसार आपल्याला, बघा, आपल्याला वाईट दिवस, चांगले दिवस पाहायला मिळतात. जसे तू कर्म करशील तसे तुला फळ प्राप्ती होईल ना. म्हणून समर्थ म्हणाले, आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. बरोबर की नाही? म्हणून संकल्प करायचा आहे. बघा, आज 1 तारीख आहे, नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. आपली नवीन दिवस म्हणजे गुढीपाडव्यानुसारच होतो, तरी सुद्धा काही लोक, आपण सुद्धा, बघा, प्रत्यक्षपणे घरामध्ये पूजा ठेवतो, बरोबर की नाही? बघा, आजूबाजूच्या लोकांना सुद्धा आपण आमंत्रण देत असतो. आपण आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना बोलावत असतो आणि त्यानुसार प्रत्यक्षात, बघा, आनंदी वातावरण, आणि त्या वातावरणामध्ये
सर्वजण एकत्र येऊन बघा, बरोबर की नाही, सुखाचा दिवस प्राप्त होण्यासाठी आपण पूजा ठेवत असतो. मग त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं, आपल्या मुखामध्ये असणारे जे स्मरण आहे ना, ते स्मरण शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला काय करायचं आहे, बरोबर की नाही. या मुखामध्ये असणं गरजेचं आहे, या अंतरीमध्ये प्रत्यक्षमध्ये असणं गरजेचं आहे. परंतु काल डीजे वाजत होता, गाण्याच्या तालावर आपण नाचत होतो, तिथे स्मरण कुठलं हो. तिथे आपण काय करत होतो ते आपल्यालाच माहित नव्हतं, एवढा व्यसनामध्ये होतो. आजपासून तरी संकल्प आपण नव्याने करणं गरजेचं आहे. नको रे म्हणा की बाबा व्यसन नको. व्यसनामुळे प्रत्यक्षात बघा घरदार बुडालं हो, घरामध्ये कटकटी होऊ लागल्या. आजपासून तरी या आताच्या क्षणापासून बघा त्या व्यसनापासून दूर राहा. जिथून तू बघा प्रत्यक्षात विकत घेतोयस ना, तिथे सुद्धा लिहिलेलं आहे, ते काय पशुपक्ष्यांसाठी लिहिलेलं नाहीये. वाचतोय तरी तिथे धूर काढतोय. विचार करा. अहो घशाला त्रास आहे, आजूबाजूच्या लोकांना त्रास आहे, बरोबर की नाही. विचार करा हो. साधं आपण शेकोटी पेटवली की त्याचा धूर आपल्या नाकामध्ये काय बघा, प्रत्यक्षात तोंडामध्ये गेल्यावर लगेच खोकला येतो, आणि आपण त्या व्यसनामध्ये इतका बुडालेलो आहोत. कानातून धूर काय काढतोय, नाकातून धूर काय काढतोय, विचार करा. समर्थ म्हणाले का आपण बघा प्रत्यक्षपणे असं वागत आहोत. पुन्हा समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. हा भाग आपल्यासाठी आहे, या देहाचा भाग चालू आहे. प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर स्वतःहून आपण बदललं गेलं पाहिजे. ज्यावेळी आपण बदलू त्यावेळी संपूर्ण जग आपल्याला बदलताना दिसेल ना. जगाला बदलायला जाऊ नका, सुरुवात ही आपल्यापासूनच करा. जर आपण बदललो तर जग बदलेल. जगाला बदलण्याचा प्रयत्न केलात तर जग कधीही बदलताना दिसणार नाही, उलट आपणच जगापासून दूर होऊ. म्हणून विचार करा, संकल्प करायचा आहे. नवीन दिवसाची सुरुवात आपल्याला नामस्मरणानेच करायची आहे. नित्य नियमित 2 टायमाची उपासना, परमेश्वराचे चरणस्पर्श आणि परमेश्वराच्या चरणी निवेदन ठेवून बघा शेवटच्या क्षणापर्यंत त्या परमेश्वराशी एकरूप असणं गरजेचं. तरच समर्थ म्हणाले आम्ही काय बा कुणाचे खातो, श्रीराम आम्हाला देतो ना. मग शेवटी बघा ज्याने संपूर्णपणे विश्व दाखवलेलं आहे त्या विश्वाच्या मालकाला सुद्धा नमस्कार करणं आहे. आपण आज 1 तारीख म्हणून मंदिरात जातो. उद्यापासून आपल्याला मंदिर ते दिसत नाहीये, देऊळ दिसत नाही, देव दिसत नाहीये. परंतु तुझ्या अंतरी असणाऱ्या भगवंताला कधी विसरू नकोस रे. कारण चालवणारा तोच आहे ना, बरोबर की नाही. जळी स्थळी काष्टी पाषाणी तोच आपल्या हृदयी आहे. म्हणून स्मरण अंतरी का असणं गरजेचं आहे. अरे जेव्हा तू घराबाहेर पडतोस ना, तेव्हा बघा ज्या भीतीने तू जातोस ती भीती तुझ्या मनात न यावी यासाठी तुला नामस्मरण दिलेलं आहे. ज्याचे हृदयी श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू न बाधे जाणं, अपमृत्यू काय करी. म्हणून आजचा दिवस हा उत्तमाचा आहे, स्मरणाचा आहे. जे संकल्प करायचं आहे ते उत्तमाचा संकल्प कर आणि शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत या परमेश्वराच्या चरणी बघा प्रत्यक्षात नामस्मरणामध्ये राहा. कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. जय जय रघुवीर समर्थ.